नमस्कार, आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे डिव्हिजिबिलिटी हे बघणार आहोत मित्रांनो. तर आज आपण काय काय बघणार आहोत? दोनची दोन, 4 आणि 8 ची हे सोबत बघणार आहोत. त्याच्यानंतर 3, 9 आणि 12 हे बघणार आहोत. त्याच्यानंतर 5 आणि 10 ची डिव्हिजिबिलिटी बघणार आहोत आणि त्याच्यानंतर 7, 11 आणि 13 हे मित्रांनो याची आपण 7, 11, 13 सर्वात जास्त कन्फ्युज 7, 11, 13 आणि सर्वात जास्त 7, 11, 13 हेच मित्रांनो नियम एक्झाम मध्ये विचारले जातात. 7 ने 11 ह्या संख्येला भाग जाते का, 13 ह्या संख्येला भाग जाते का, इथं सर्वात मित्रांनो वेळ लागते. तर हे आज आपण बघणार आहोत. याच्यानंतर 28, 99 हे मित्रांनो 102, 101 ह्या संख्येने आपण भाग हे जे डिव्हिजिबिलिटी रूल आहे ते आपण आज सर्व इथं बघणार आहोत मित्रांनो. 2 चा रूल आहे, 2 चा रूल नियम. जर मित्रांनो जर एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे संख्या जर असले, हे ह्या संख्या असले ज्यात आता उदाहरणार्थ बघू आपण. सपोज तुम्हाला 24 ह्या संख्येने मित्रांनो आपण हे शिकले आहोत. पण 8 2 पहिला आहे, 5 6 2 8 दूसरा है, 8 2 3 5 2 8 आणि तीसरा आहे 4 9 6 7 4 8 किंवा 8 2. जर मित्रांनो तुम्हाला दोन्ही ह्या संख्येला दोन्ही भाग जातो का, तर अगोदर तुम्हाला काय बघायचं आहे? 4 आहे म्हणजेच ह्या संख्येला दोन्ही भाग जातो, ह्या संख्येला दोन्ही भाग जातो. आणि जर तुम्हाला ह्या संख्येला दोन्ही भाग जाते का, तर तुम्हाला अगोदर पहिला एकक स्थान बघायचं आहे. हा आहे ह्या 2 4 6 8 मधून आहे का, 8 आहे, तर मग ह्या संख्येला दोन्ही भाग जातो. आणि ह्या संख्येमधून 42, तर इथं एकक स्थानचा अंक बघा आणि ह्या संख्येला पण दोन्ही भाग जातो. जर 4 8 7 2 0 0 तिसरा, तर ह्याही संख्येला मित्रांनो दोन्ही भाग जाते. कोणत्याही संख्येच्या शेवटी शून्य असले तर त्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जातो. हा झाला 2 चा रूल. आता 4 चा रूल बघू आपण. 4 चा रूल हा 2 चा वर्ग झाला, म्हणजेच हा झाला 2 चा 1 आणि हा 2 चा वर्ग 4 म्हणजे 4 चा रूल बघू आपण. 4 चा रूल, तर हा काय मित्रांनो, डिवाइडेड बाय शेवटीच्या दोन संख्येला 4 ने भागणे शेवटच्या दोन संख्येला. उदाहरणार्थ आपण घेऊ 2 8 4 3 6 2 ह्या, आणि दुसरा घेऊ 8 4 9 4 0 0 3 हा. आणि हा, तर ह्या मित्रांनो आपल्याला 4 शेवटच्या दोन संख्येला ह्या शेवटच्या दोन संख्येला 4 ने भाग जातो का, म्हणजे आपण हे 2 कशावरून, कारण की 2 चा वर्ग 4 आहे, तर हे 2 चा जो वर्ग आहे मित्रांनो, तर 2 ह्या संख्येला तुम्ही भाग घ्या, म्हणजेच आपण याला 4 ने भागला तर 4 चा 16 म्हणजेच भाग जातो 4 चा 16. आणि हा जर याला आपण 4 ने भागला 8 चा 4 4 चे 8 चे 32 होतात, तर 8 चे 32, तर मित्रांनो 8 चे 32 4
16 16 दुनी 32 म्हणजे ह्याही संख्येला भाग जातो, ह्या संख्येला 4 ने भाग जातो, 4 ने भाग जातो. तर मित्रांनो 4 ने जर तुम्हाला भागायचं असेल तर फक्त दोन दोन संख्येला भागा. दोन संख्येला का? कारण की दोनचा वर्ग 4 येते, म्हणून तुम्ही 4 ह्या संख्येने दोन संख्येला भागा. आता 8चा रूल बघू आपण. जर इथं असा पण असला 8089493 4 हे मित्रांनो तुम्हाला येत असेल, पण ज्याला येत नाही त्याकरिता मी हे सांगत आहे. आता इथून कसं इथं जर शून्य असले 00 तर ह्याही संख्येला कोणत्याही संख्येचे शेवटी शून्य असले तर त्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जाते, म्हणजे त्या संख्येला 4 ने पण भाग जाईल. आता त्याच्यानंतर 8 करून बघू. 8 रूल. तर 2चा क्यूब किती आहे? 2चा क्यूब आहे 8. 2चा क्यूब 8. तर आता बघू मित्रांनो, शेवटचे 3 पकडायचे. शेवटचे 3 अंक 8 ने भागा. आता बघू आपण 2 शेवटचे 3 अंक. तर हे बघा मित्रांनो, 8 3 4 5 7 8 2. तर हे आहे शेवटचे 3 अंक 320. आणि त्याच्यानंतर बघू आपण 4 5 8 9 3 312 हे. तर जर मित्रांनो तुम्हाला 8 ह्या संख्येने, आता ह्या संख्येला 8 ने भाग जाईल का, हा जर कधी तुम्हाला आला तर तुम्हाला 3 अंक पकडायचे आहेत. 3 अंक. आता 3 पकडा. 320 ला 8 ने भाग जाते का? 8 चौ 32 म्हणजे भाग जाते. तर मित्रांनो ह्या संख्येला 8 ने भाग जाते. आता त्याच्यानंतर 312 तर याला 8 ने भाग जाते का? ह्या संख्येला जर तीन संख्येला जर भाग गेला तर ह्या पूर्ण संख्येला भाग जाते. आता ह्या संख्येला 8 ने भाग जाते का, हा जर विचारला असेल तर तुम्हाला 312 ह्या संख्येला भागा. 8 चौ 8 3 24 6 7 2 8 चौ 32 8 40 8 9 72 म्हणजे ह्याही संख्येला भाग जातो. तर म्हणजे ह्या दोन्ही संख्येला 8 ने भाग जातो. तर जर तुम्हाला 2 ह्या संख्येने भाग जाते का, हा जर तुम्हाला विचारला असेल तर अगोदर पहिला तुम्ही कोणती संख्या बघाल? 2 0 2 4 6 8 हे संख्या बघा. आणि जर 4 ने ह्या संख्येला भाग जाते का, 4 ने ह्या संख्येला भाग जाते का, तर तुम्हाला काय शेवटचे फक्त 2 अंकांनी 4 ला भागा. जर भाग जात असेल तर 4 ने भाग जाते, आणि जर भाग जात नसेल तर 4 ने भाग जात नाही ना. जर 8चा रूल काय आहे? जर शेवटचे ह्या एवढ्या संख्येला आपण भागात बसून का नाही बसणार, तर तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला शेवटचे फक्त 3 अंक पकडायचे आणि त्या 8 संख्येने भागायचे. जर भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 8 ने भाग जाते. ना. जर मित्रांनो कोणतेही 5900 तर हे कोणत्याही संख्येचे शेवटी मित्रांनो जर शून्य असले तर त्याही संख्येला कोणत्याही संख्येने भाग जातो. ते 8 राव 4 राव 5 राव कोणत्याही संख्येने भाग जातो. तर याच्यावर मित्रांनो आपण अगोदर हे पूर्ण आपण रूल बघून घेऊ. याच्यानंतर जे एक्झाम मध्ये आलेले प्रश्न आहेत ते बघू मित्रांनो. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. 3चा रूल. जेव्हा मित्रांनो सर्व संख्यांची बेरीज भागिले 3
3 म्हणजेच मित्रांनो सर्व संख्यांची बेरीज करायची आणि जर 3 ने भाग गेला तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. तर उदाहरणार्थ बघा मित्रांनो, उदाहरणार्थ आपण बघू 312 घेऊ आपण. 412 ह्या संख्येला 3 ने भाग जातो का? ह्या संख्येला 3 ने भाग जातो काय? ह्या संख्येला 3 ने भाग जातो काय? 293 ह्या संख्येला 3 ने भाग जातो काय? तर मित्रांनो अगोदर तुम्हाला काय करायचे, याचे तीनच्या नियमाचे 2 भाग पडतात. 3चे 2 पद्धतीने सॉल्व्ह करता येते. कोणकोणते? अगोदर सर्व संख्यांची बेरीज करा किंवा सर्व संख्यांची बेरीज करा. हा किती झाले? सर्व संख्यांची बेरीज 2 अधिक 9 अधिक 3 अधिक 4 अधिक 1 अधिक 2. तर हे किती झाले? 9 ना 11, 11 12 13 14 18 19 20 21. तर 21 या संख्येला 3 ने भाग जातो का? तर जाते. 7 3 21 म्हणजे ह्या मित्रांनो ह्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जाते. ह्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जाते. आता बघा दुसरा, ह्याच उदाहरणाला आपण हे फर्स्ट मेथड झाली आणि सेकंड मेथड कोणती आहे? सेकंड मेथड तुम्हाला काय करायचे आहे? सर्वांच्या ज्या संख्येला 3 बनतात आणि 6 बनतात आणि 9 त्याला कट करायचे आहे. म्हणजे हे 2 आणि 1 3 झाले, 4 5 6 7 8 9 म्हणजे 9 झाले हे आणि हे पण 9 झाले. तर मित्रांनो आपण लवकरात लवकर काढता येते. म्हणजे हे 2 ला हे 2 3 आणि हे किती झाले? 9 झाले आणि हे 9 झाले आणि हे 3 झाले. तर कोणत्याही संख्येची बेरीज 3 6 आणि 9 हे जर होत असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जाते, 6 ने भाग जाते आणि 9 ने भाग जाते. आता दुसरा उदाहरण ह्या पद्धतीने सॉल्व करा मित्रांनो. सेकंड मेथडचा आहे. 3 से 9 6 3 6 9 2. ह्या संख्येला 3 ने भाग जाते का? ह्या संख्येला 3 ने भाग जाते का? तर तुम्हाला अगोदर ह्या पद्धतीने पण तुम्ही बेरीज करू शकता. आणि दुसरी मेथड मित्रांनो 3 6 आणि 9 हे संख्या होते काय? हे 9 आहे, काट करा. 9 झाले. 3 आणि 1 हे 3 कॅन्सल करा. 2 आणि 1 हे 3 झाले, कॅन्सल करा. हे 9 कॅन्सल करा. 6 झाले कॅन्सल, हे झाले कॅन्सल. म्हणजे पूर्ण संख्ये कटतात म्हणजे कटले त्या संख्येला आपण 3 ने भाग जातो असे समजायचे मित्रांनो. आता आपण 6चा रूल बघू. 3चा झाला. आता 9चा पण रूल असाच आहे मित्रांनो. 9चा नियम. आता सपोज ह्या संख्येला बघा 2 9 3 4 आणि 12 ह्या संख्येची जर बेरीज ह्या संख्येला हे संख्या न घेता मित्रांनो आपण दुसरी संख्या घेऊ. 2 से 7. तर ह्या संख्येची आपल्याला ह्या पूर्ण संख्येला 9 ने भाग जाते काय? हा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर बघू अगोदर ह्या 9चा रूल काय आहे? सर्व संख्यांची बेरीज भागिले 9. सर्व संख्यांची बेरीज भागिले 9. तर सर्व संख्यांची बेरीज म्हणजे 9 1 8 2 0 आणि 7 ह्या संख्येची बेरीज भागिले 9 करून टाका. किती झाले? 9 1 10 10 18 20 आणि 27. 27 भागिले 9
म्हणजे 9 त्रिक 27 म्हणजेच मित्रांनो हा भाग जाते म्हणजे ह्या पूर्ण संख्येला 9 ने भाग जाते, 9 ने भाग जातो, 9 ने भाग जातो, ह्या पूर्ण संख्येला 9 ने भाग जाते. आता हे एक आहे ना, मी मित्रांनो तुम्हाला हे पद्धत सांगितलं. आता इथे हे पद्धत लागते काय आपण बघू. 9 आहे, 9 6 बनवच्या, 6 बनल्या पाहिजे, 3 बनल्या पाहिजे, 6 बनल्या पाहिजे आणि 9 बनल्या पाहिजे. तर इथं बघा 9 आहे, 1 8 2 0 7. तर हे 7 आणि 2 किती झाले, 9 झाले, कॅन्सल करा. 9 8 आणि 1 हे 9 झाले, कॅन्सल करा आणि 9 म्हणजेच हे पूर्ण संख्या खल्लास होते. म्हणजेच खल्लास म्हणजेच संपली ते म्हणजे कटते. तर ह्या संख्येला 3 ने भाग जातो, ह्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. म्हणजेच मित्रांनो ह्या संख्येला 9 ने भाग जातो, 3 ने भाग जातो आणि 6 ने भाग जातो. तर 3 ची काय आहे, सर्व संख्यांची बेरीज भागिले 3 ने भागा. आणि 9 ची काय आहे, सर्व संख्यांची बेरीज बेरीज भागिले 9 करा. किंवा हे मेथड आहे, हे फर्स्ट मेथड आणि हे सेकंड मेथड काय आहे, 3 6 आणि 9 बनवा, 3 6 आणि 9 बनवा, 3 6 9. 3 बनले का, 3 हे 3 6 9 दिसतील त्याला कॅन्सल, 3 6 9 बनवा आणि कटा. जर सर्व कटत असतील तर ते 3 ने भाग जातो. आणि 9 बनत असतील 3 6 9, 3 बनले 6 बनले 9 बनले त्याला तुम्ही काटत जा. हे झाला 9चा रूल. आता आपण 6चा रूल बघू. 6 ने भाग जाणार. 6 ची कशी आहे, 6 3 दुनी 6. म्हणजेच मित्रांनो ज्या संख्येला 3 ने भाग जाते, ज्या संख्येला 3 ने किंवा 2 ने भाग जातो, किंवा 3 ने व 2 ने भाग जातो, त्याला 6 ने पूर्ण भाग जातो. तर आता बघा 6 ने, आता उदाहरणार्थ आपण बघू, हाच उदाहरण घेऊ. 91 82 07. तर मित्रांनो आता ह्या संख्येला 6 ने भाग जाते काय, तर अगोदर बघा इथं आपण समसंख्या घेऊन टाकू. 6 ह्या संख्येला 6 ने भाग जाते काय, हे बघा. अगोदर 3 ने भाग जाते का, बघा 3 ने भाग कसा जाते, आपण 3 ने भाग जातो काय, हा बघा 3 ने. तर 6 झाले, 6 कटले 2 आणि हा 1 3 झाले, कॅन्सल 9 आणि 1. म्हणजेच 3 ने भाग जात नाही, 3 ने भाग जात नाही. तर 2 ने भाग जातो का, 2 ने भाग जाणार, कारण की एकच स्थानी 6 आहे. म्हणजे 2 ने भाग जातो. तर मित्रांनो 3 ने भाग जात नाही आणि 2 ने भाग जातो, म्हणजेच याला 6 ने भाग जात नाही. ह्या संख्येला 6 ने भाग जात नाही. जर दोन्ही संख्येने भाग केला असता, 3 ने भाग केला असता आणि 6 ने भाग केला असता, तर त्या 3 ने आणि 2 ने भाग केला असता, तर त्या संख्येला 6 ने भाग गेले असता. आता बघा मित्रांनो 91 8 2 1 0 6. जर आता ह्या संख्येला, एवढ्या संख्येला 6 ने भाग जाते काय, 6 ने भाग जाते का, तर 6 ने भाग कसा, ज्या संख्येला 3 ने आणि 2 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने भाग जातो, 2 आणि 3 ने. तर 2 ने भाग जाणार, कारण की एकच स्थानी 6 आहे, म्हणजे 2 ने भाग जाईल. आता 3 ने भाग जाईल का, बघा 9 अधिक 1 अधिक 8 2 अधिक 1 अधिक 2 अधिक 6. तर ह्या संख्येने भाग जातो का, हे किती झाले, 10 18 20 21 27 28 29. 8 2 आणि 6. तर ह्याही संख्येला 27
29 आहे, तर 29 या संख्येला 3 ने भाग जाईल का? नाही. म्हणजेच 2 ने भाग जातो पण 3 ने भाग जात नाही, म्हणून 6 ही या संख्येने भाग जात नाही. समजलं मित्रांनो? 3 3 9 हे मित्रांनो सेम आहे, यांचे रूल सेम आहेत. बेरीज करायचे आणि 3 ने भागायचे, आणि 9चा रूल काय आहे? बेरीज करायचे आणि 9 ने भागायचे. आणि जर तुम्हाला भागायचे नसेल तर 3 6 आणि 9 हे बनायचं. 3 6 9 बनले का काढून टाकायचं. सर्व संख्येने जर कटल्या तर 3 ने आणि 9 ने भाग जातो. आणि 6चा कसा आहे? 6चा 3 दुने 6, म्हणजे ज्या संख्येला 3 ने आणि 2 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने पण भाग जातो. जर 3 ने भाग जात असेल आणि 2 ने भाग जात नसेल तर त्याला 6 संख्येने भाग जात नाही. म्हणजे 3 ने व 2 ने ह्या दोन्ही संख्येला भाग जायला लागेल, तेव्हा 6 ने भाग जातो. तर मी तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता मित्रांनो. आता आपण 7 11 आणि 13 याचे जे डिव्हिजिबिलिटी रूल आहे, कसोट्या रूल, विभाज्यतेच्या कसोट्या, ते आपण बघणार आहोत मित्रांनो. तर 7 11 आणि 13 ह्या तीनही विभाज्यतेच्या कसोट्यांना एकच नियम लागते. तो आता ह्या संख्येला मित्रांनो, सपोज तुम्हाला 39 आहे, 13 ने ह्या 39 संख्येला भाग जाते काय? तर तुम्ही तिप्पट आहे म्हणजेच 13, तर ह्या संख्येला भाग जाते, म्हणजे 2 अंकी संख्येला आपल्याला भाग देणं इझी पडते. आणि त्याच्यानंतर 117 याला 13 ने जर भाग दे म्हटला तर 9, म्हणजेच ह्या, तर 9 ह्या संख्येने 9 म्हणजेच 13 ने 3 ह्या संख्येला पूर्ण भाग जाते. पण 3 अंकीच्या वरती 3 अंकीच्या जास्त संख्या जर असल्या तर अशा संख्येमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येत असते की 13 ने भाग कसा द्यायचा. तर लवकरात लवकर भाग गेला पाहिजे, म्हणून आपण मित्रांनो 7 11 आणि 13 ह्या संख्येला आपण हे जे नियम आहेत ते आता आपण बघणार आहोत. तर अगोदर हे जे संख्या आहे ते याचे 3 संख्येचा एक भाग करा. हा, तर जी संख्या मोठी आहे 122 भागीला 122 मधून 25 वजा करा. 12 मधून 5 गेले 7 आणि 12 मधून 4 गेले 8, 45 22. 12 मधून 5 गेले 7 आणि हा 1, आणि 12 मधून 5 गेले 7, 12 मधून 7 गेले 5. तर आता 77 ला 7 ने भाग जाते का? आणि 11 ने किंवा 13 ने, ह्या तिन्ही संख्येला 77 ला 7 ने 77 ला भाग जाते, 11 ने जाते आणि 13 ने भाग जाते का? 13 13 13 2 24. तर 13 ने भाग जात नाही. तर ह्या 77 ला 13 ने भाग जात नाही. म्हणजेच तुम्हाला काय करायचे? अगोदर 3 संख्येची एक संख्या पकडायची आहे आणि जे लहान संख्या आहे त्या संख्येमधून वजा करायची आहे. तर ह्या आपण वजा केला, आणि जी ही संख्या आहे ती म्हणजेच मोठ्या संख्येला आपण भागू शकत नाही, पण लहान संख्येला आपण भागू शकतो. तर मग हे जी लहान संख्या आलेली असते 2 अंकी संख्या, ह्या संख्येला भाग द्या. ह्या संख्येला भागला तर आपल्याला भाग जर गेला तर 11 ने भाग जाते, आणि ह्या 13 ने भागला तर 13 ने भाग जात असेल तर 13 ने भाग जाते. आता हा बघा मित्रांनो, 9 से हे एक भाग केला 927. 927 मधून मायनस करा. 17 मधून 9 गेले किती राहतील? 17 मधून 9 गेले 8, आणि हे 17 मधून 9 गेले 8 आणि हा 1, तर 12 मधून 7 गेले 5 आणि 1, हे झाले 8. 8 से 58 राहिली. तर ह्या संख्येला 7 ने भाग जाते का? 11 ने भाग जाते का? आणि 13 ने भाग जाते का? 7 ने भाग जाते का? 7 ने ह्या संख्येला भाग जाते काय? तर बघा मित्रांनो, 7 ने भाग जाते का? 8 5 आणि 8. 7 ने भाग जाते का? 7 7 1 7 1 8
7 दुने 14 आणि 1 7 म्हणजे 7 ने भाग जात नाही आणि 11 ने भाग जाते का? 11चा रूल काय आहे मित्रांनो? हे 8 आहेत, हे एकच स्थानचे 8 8 किती झाले? 16 आणि 5 16 मधून 5 गेले तर किती झाले? 11 झाले. 11 म्हणजेच 11चा रूल काय आहे? 11ला भाग जाते. 11चा रूल काय आहे? 0 0 किंवा 11च्या पटीत जी संख्या असते, जी संख्या येते मित्रांनो, मी काय केलं? हे बघा 8 5 आणि 8 तर ह्या संख्येची बेरीज म्हणजे हे किती झाली? 16 आणि 16 मधून 5 मायनस केला तर किती झाले? 11 म्हणजेच 11 किंवा 0 याच्या पटीमध्ये आले, 11च्या पटीत किंवा शून्य संख्या आली तर त्या संख्येला 11 ने भाग जाते. आणि 13 ने भाग जाते का? 13 ने भाग जात नाही. आता हा उदाहरण बघा मित्रांनो, 24 हे अगोदर दोन संख्या करा. आता हे 996 मधून 24 मायनस करा. 396 मधून 24 मायनस तर हे किती झाले? 2 आणि हे 7 आणि हे 3. तर ह्या संख्येला 372 ह्या संख्येला 7 ने भाग जाते का? 11 ने भाग जाते का? आणि 13 ने भाग जाते काय? हे बघा मित्रांनो, हा आहे, हे तुम्ही सॉल्व करा. जर 7 ने ह्या संख्येला भाग जात असेल तर 7 ने पूर्ण भाग जाईल आणि 11 ने जर 11 ने का असं आहे? 11 ने ह्या संख्येची अगोदर बेरीज करा. 3 आणि 2 किती झाले? 5 5 आणि हे 7 7 मधून 5 गेले किती होते? 2. तर मित्रांनो 11 ने भाग जात नाही आणि 7 आणि 13 ने भाग जाते का? म्हणून तुम्ही करून पाहावी मित्रांनो. तर 7 11 आणि 13 हे सर्वांसाठी मित्रांनो एकच नियम आहे. 7 आणि 11 तुम्हाला 11चा नियम 11 कोणत्या संख्येला कशा पद्धतीने भाग जाते हे तुम्ही मित्रांनो बघू शकता. 8 आणि हे अगोदर हे जे संख्या आहे त्याच्यामधून 11च्या काय आहे? 0 किंवा 11च्या पटीमध्ये जर संख्या आली आणि तर त्या संख्येला 11 ने भाग पूर्ण जातो. जर मित्रांनो तुम्हाला याची स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर घ्या.